रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 4 फेब्रुवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा आहे 94वा दिवस आणि आम्ही आहोत आता सलवाह या ठिकाणी. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 6:15. तर निघालेलो आहोत आम्ही पुढच्या मार्गाकडे. तर आज जायचं आहे रामनगरला. आजही 35 किलोमीटरचं अंतर आमचं राहणार आहे. तर लवकर निघतोय आम्ही. तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात. ते नर्मदे हर. ते हर परिक्रमावासी आवरून निघालेले आहेत पुढच्या मार्गाकडे. आणि सकाळ सकाळी दर्शन प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मणजी यांचं. नर्मदे हर. शेजारी आहेत हनुमंतराय. नर्मदे हर. तर सकाळ सकाळी निघालेलो आहोत आम्ही. आणि पहिलं चालताना कसं आम्हाला थोडीशी थंडी लागायची सकाळ सकाळी. तर आता चालताना दमट होते, म्हणजे गरमी वाढली दिवसभर. पहिलं कसं स्नान करताना थंडी वाजायची, करू वाटत नव्हतं. आता पाणी जरी अंगावर घेतलं तरी काय वाटत नाही. सकाळ सकाळीच घाम यायला लागले. काही काहींनी तर स्वेटरच काढून ठेवलेत आत्ताच. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. थंडीचं प्रमाण खूप कमी झालं आता. जसं ओमकारेश्वर जवळ येईल हरदा थंडी कमी येईल. हरदा हरद्यापर्यंत तर खूपच ऊन आहे, म्हणजे जास्त गरम होतं. हरद्याचं ऊन जास्त आहे. हरद्याचं ऊन जास्त आहे, बरोबर. डोंगर आहे. काल खूप आभाळ आलं होतं. सकाळ सकाळीच रनिंग उरकते. सकाळी सकाळी या डोंगराच्या कडेने आम्ही चाललेलो आहोत. गरमही होते आणि या झाडांची थंड अशी हवा लागते सर्वांना. नर्मदे हर. सकाळी सकाळी निघालेले आहेत पुढे सगळे. आजचं वातावरण छान आहे, कदाचित पाऊस येईल आज. सलवाह पासून आम्ही निघलो सकाळी 6 वाजता. आणि पुढे 2 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर हे ढेको गाव लागलेलं आहे. ढेको. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे. सकाळ सकाळी अभंग ऐकवता का एखादा तुमच्या गोडा आवाजातला? तुझ पाहता सामोरी तुझ पाहता सामोरी दृष्टी ना फिरे रे माघारी. दृष्टी ना फिरे रे माघारी. माझे चित्त तुझ्या पाया. माझे चित्त तुझ्या पाया. माझे चित्त तुझ्या पाया. नर्मदे हर. मिठी पडली पंढरी राया. मिठी पडाली पंढरी राया. माझे चित्त तुझ्या पाया. माझे चित्त तुझ्या पाया. नर्मदे हर. नर्मदे हर. वा 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 वा. सकाळ सकाळी गोड असं भजन आपण ऐकलेलं आहे. तर सकाळ सकाळी आम्ही इथून चाललो होतो. आणि मी कालपासून ऑब्झर्व करते, इकडचे लोक जे आहेत ना, आदिवासी भागातील आहेत, हे स्टीलचे भांडे खूप कमी प्रमाणात आहे. तर पित्तळाचे जे भांडे आहेत तेच वापरले जातात. बकेट पण यांच्या पित्तळाचेच आहेत आणि हांडे पण. नर्मदे हर. ढेको गाव. नर्मदे हर. नर्मदे हर. गौरी गौरी नर्मदे हर. नर्मदे हर. किती आनंद झालाय त्यांना. एक संत्री दिलाय छोटा. तर गरम व्हायला लागले ना.
सकाळी आम्ही 6:15 निघलो होतो. तर पुढे चालून आल्यानंतर आता 7:45 वाजलेले आहेत आणि पाठीमागे डोंगर आहे. गरमही व्हायला लागलं आहे चालून चालून, थंडी लागते. आणि आता बालभोग करून घेतो. भूक लागली कारण रात्री एक चपाती सर्वांनी खाल्ली होती. तर चला आता थोडं खातो आणि परत पुढे चालायला लागतो. आजही 35 किलोमीटर जायचं आहे कारण आश्रमच खूप लांब लांबपर्यंत आहे, मध्ये आश्रमच नाही आहेत त्याच्यामुळे. बालभोग केला, चिवडा वगैरे होता तो खाल्ला. परिक्रमावाल्यांनी चहा पिला नव्हता, तर ज्यांना चहाची तरफ त्यांना त्रास होतो. तर इथे परिक्रमावासी हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये चाय प्रसादी घेत आहेत. तर परिक्रमावासी इथे घेत आहे चाय प्रसादी. 10 रुपयाला चहा आहे कारण आश्रमच नाही येत लांब लांबपर्यंत बघायला गेले तर. बालभोग करून आम्ही पुढे या लाटो गावामध्ये आता आलेलो आहोत. तर हे लाटो गाव आहे. खूप कमी प्रमाणात लोक राहतात तिथे, जवळ 2-3 घरं आहेत आणि आदिवासी भाग आहे, त्याच्यामुळे आश्रम लांब लांब मोठ्या मोठ्या गावात आश्रम आहेत. त्यांचं त्यांना पुरत नाही, आपल्याला कधी देतील ते खायला. गरीब भाग आहे इकडे. आता आम्ही उताराला लागलेलो आहोत आणि उताराने चालताना पाय इतके दुखतात, पिंढऱ्यांवरती पोटऱ्या असतात तिथं लोड येतो. आणि रोड इतके स्वच्छ आणि सुंदर आहे. खरंच अशा रोडची गरज जी आहे ती शहरांमध्ये आहे. इथे जास्त वाहतूकही नाही आहे, क्वचित एखाद्या 5 मिनिटाला 10 मिनिटाला गाडी येते. स्वच्छ आहेत रस्ते ना. नर्मदे जास्त वाहतूक नसल्यामुळे रोड रुळावला नाही, म्हणजे रोड जास्त खराब झालेला नाही. आता सिटी ठिकाणी रोड किती पण हाय पाय बनव, पण जास्त ट्रॉफिक असल्यामुळे रोड पटकन खराब होतात. ट्रॉफिक वर्दळ जास्त असल्यामुळे, जास्त वर्दळ असते, ट्रॉफिक जास्त असते, त्याच्यामुळे रोड खराब होते. आणि वर्षाला रिपेरिंग चालूच आहे रोडची सिटी ठिकाणी अशा. 9:15 झाल्यात आणि आताशी कामाला 15 किलोमीटर मधले 3 किलोमीटर बाकी. म्हणजे आपण आता किती आलोय? 13 किलोमीटर. 12 आलोय. 12. कदाचित हा शॉर्टकट असावा. नाही हो तर चल आता रोड निघालेलं बरं, पटपट जात. हा. आणि नाही पटपटचा प्रश्न नाही, रोडली का जावं की हा शॉर्टकटचा रस्ता कधी कधी भटकतो. हा म्हणजे कुठे जायला नको आणि पुढचा प्रवास रोड निघतो पटकन होतो. आणि हा मंडलाचा भाग आला, असं बी काही नाही, एकदम छान लोक आहेत, सगळे व्यवस्थित. दिंडोरी सोडून आता मंडलामध्ये प्रवेश केलाय आम्ही. नर्मदे हर. उतरून आल्यावर आम्हाला एक नदी लागली होती, पण नदी मोठी आहे. परिक्रमावासियांच्या मनात कुठंतरी एक शंका निर्माण झाली. सगळे एका जागी थांबले होते, पण पुन्हा समजलं की ही दुसरी नदी आहे. आम्ही गाडीवाल्यांना अडवून थांबवलं. खूप सुंदर नदी आहे. कपडे धुवायला पाणी मस्त आहे ना, धुवायचं का? 35 किलोमीटर आहे आज. आई तिथं शिवलिंग कसं तयार झालंय शेवळाचं बघ ना. हे बघा खाली शिवलिंग तयार झालंय शेवळाचं. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळी आम्ही 6:15 6:30 निघलो होतो. तर 3-4 वेळा बसत उठत आम्ही आता 10 वाजता 15 किलोमीटर अंतर चालून आलेलो आहोत घुगरी गावामध्ये. तर आमचं हे नर्मदा परिक्रमातलं गेली 94 दिवसात आम्ही पहिलंच रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे की आम्ही 3-3.5 तासात 15 किलोमीटर चालून आलेलो आहोत. खूप आनंद झालेला आहे आम्हाला. चालणारे बरेच असतात, 20-20 किलोमीटर चालतात 10 वाजेपर्यंत, पण आम्ही प्रथमतच 15 किलोमीटर चालून आलेलो आहोत. आम्हाला खूप आनंद होतोय. तर आम्ही आलेलो आहोत आता घुगरीमध्ये. घुगरी गाव आहे, मोठं गाव आहे. आज इथं चांगलं भोजन प्रसादी करून घेतो. काल आम्ही जवळजवळ 35 किलोमीटर अंतर चालून आलो, भोजन प्रसादी कुठेही भेटले नाही. आणि तुम्ही कालचा जर भाग बघितला असेल, पूर्ण आदिवासी भाग आहे. तर आदिवासी भागामध्ये त्यांनाच गरीब लोक आहेत, त्यांनाच मुश्किल नाही भोजन प्रसादी करण्यासाठी कुठून तरी कमवून आणायला लागतं. त्यातले त्यात आपल्याला खायचं म्हटलं तर, आणि रोज किती माणसांना खायला देणार ते.
त्याच्यामुळे आश्रम लांब लांबपर्यंत होती. तर आमच्याकडचं जे काय होतं चिवडा वगैरे आम्ही तोच खाल्ला. ते पण नव्हतं, थोडंच एक माणसाला पुरण एवढं होतं. तर आज घुगरी गाव लागलेलं आहे. काहीतरी सोबत घेऊन ठेवतो फळं वगैरे, जेणेकरून इथं घुगरीला पण आश्रम आहे. इथं मस्तपैकी भोजन प्रसादी करतो. आणि अजून 20 किलोमीटर जायचं आहे. कारण तुम्ही मग असं एवढं जास्त चालू नका, त्रास होईल. आश्रमही लांब लांबपर्यंत आहेत. समजा आता घुगरीला आम्ही थांबलो 15 किलोमीटरवरती, दिवसभर काय करणार. आणि पुढे जे आश्रम आहे ते 20 किलोमीटर अंतरावरती आहे. पण परत तुम्ही जर म्हणाल मध्ये कुठं थांबा मंदिरामध्ये, तर मंदिरामध्ये राहण्यासाठी मंदिरच नाही आहेत. छोटी छोटी मंदिरं आहेत, मोठी मोठी मंदिरं नाही आहेत. मग त्याच्यामुळे आम्हाला आहे तेवढं अंतर कापावंच लागतं. घुगरी गावामध्ये आता केलेला आहे प्रवेश. आणि इथे माताजीने चाय प्रसादीसाठी थांबवलेलं आहे आम्हाला. नाही केला खाली केला. घुगरी गावापासून आम्ही आता पुढे निघलो आणि 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्हाला ग्वारा हे गाव लागलेलं आहे. चला तर आम्ही ना आता थोडंसं विश्रांतीला बसलेलो होतो. आणि हा मंडला जिल्ह्यातला हा भाग आहे. मंडला जंगल लागलेलं आणि पूर्ण असं सन्नाट आहे. आणि चौकडे जरी बघितलं तर अशी वाळवंट सारखं वाटते. आणि सगळी गोट्यांची जमीन आहे. आणि साईडला थोडंसं जंगल पण आहे, म्हणजे डोंगर आहेत म्हणा. आणि थोडं पूर्ण असं वाळवंट असल्यासारखं वाटतं. सन्नाट आहे सगळं, कुठं काहीच नाहीये. काहीच नाही असं नाही म्हणता येईल. झाडी आदिवासींची घर आहे सुंदर पैकी मस्त पैकी. आणि रोड पण असा आहे की छान रोड आहे. कमी वर्दळीचं आहे. थोडा वेळ बसतो. अजून किती किलोमीटर जायचं आपल्याला? 17 किलोमीटर. बघा पुढे नंबरावर लिहिलेलं आहे 17 किलोमीटर जायचं आहे. अजून बसलो आम्ही, उठलो आणि 4-5 किलोमीटर पुढे चालत आलो. तर काल सारखं आजही होतं. आश्रम नाहीये. आश्रम होतं आज, पण ते 1 वाजता भोजन प्रसादी होती. आणि 1 नंतर आम्हाला 22 किलोमीटर जायचं होतं. तर चालणंही शक्य झालं नसतं. आणि तुम्ही जर हा एरिया बघितला असेल, कुठंही आश्रम नाहीये. घरं लांब लांबपर्यंत आहे, ती पण छोटी छोटी आदिवासी भागातील. जर राहायचं म्हणलं तर तीही सुविधा होणार नाही. गाडीने जाणं हाच पर्याय आमच्याकडे होता. मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं, पुढे आल्यानंतर एक अग्रवार हॉटेल होतं. आम्ही त्यांना सांगितलं कांदा लसूण बिना आम्हाला पार्सल द्या, आम्ही चालत राहतो. तर त्या दादांना मी पैसे दिले. तर त्यांनी एक राईस प्लेट आणून दिलेली आहे आम्हाला. तर आम्ही आता ती झाडाखाली इथे बसून खातो. आता 12:30-1 झालेले आहेत. भोजन प्रसादी करून आत्ता वाजलेले आहे 12:30-1. तर आम्हाला भोजन प्रसादी केल्यानंतर अजून 18 किलोमीटर जायचं आहे. तर इथे झाड आहे, आम्ही या झाडाखाली आता बसतो, भोजन प्रसादी करतो, पुढचा मार्ग पकडतो. आम्ही भोजन प्रसादी केली आणि पुढे निघलो. जवळजवळ आता हे सगळं जंगल आहे 3-4 किलोमीटरचं. नंतर बाकी साधा रस्ता आहे. तर जंगल पार करायचं आहे. आम्ही आता आलेलो आहोत कांढरा गावामध्ये. तुम्ही माणसाली अशी काही वेगवेगळी गावाची नावं सांगते, मी तुम्हाला डायरेक्ट पाटे दाखवते. बघा गावाचं नावच आहे कांढरा. कांढरामध्ये तर काही घरं दिसत नाही. तिकडे एक घर आहे आणि रस्त्याच्या इकडे एक घर आहे. चला कांढरा गावातून आम्ही चाललोय. पण एवढं सुंदर आहे ना, खेडगाव आहे, गावात घरं नाहीत, पण बस स्टॉप छान आहे. त्याच्यानंतर रस्ते पण खूप सुंदर आहेत. ऊन एवढं प्रचंड प्रमाणात वाढलंय ना, अक्षरशः जीवाची इतकी लाही व्हायला लागली. आता हे गाव लागलंय बघा. मागाशी ते गाव लागलं होतं. जवळजवळ 10 किलोमीटर आल्यानंतर हे गाव लागलेलं आहे छोटं. म्हणजे असं गाव लागलेलं आहे की आपण इथे पाणी मागू शकतो किंवा पाणी घेऊ शकतो. कडेने बघितलं तर मोठे डोंगर आहेत इकडे पाठीमागे. दम तर इतकं भरलाय ना, भयंकर ऊन आहे. डोंगर गाव आलंय ना हे, डोंगर मंडला. हा डोंगर मंडला गावाचं नाव आहे. डोंगर मंडला, कोबरान तोबरान काय गावाची नाव आहे तिकडची. सोंद्रा. चला पण आपल्याला गमतीशीर गावाची नावं ऐकायला बघायला भेटतात. कदाचित जर आम्ही तुम्हाला सांगितलं, तुम्ही माणसाने काही पण सांगत बसले, तर आम्ही तुम्हाला पाट्या पण दाखवतो डायरेक्ट. चला आलो डोंगर मंडला गावात आलेलो आहोत. गडरवास पुढे आहे ना बावडिया भाऊ गावाचं नाव आहे. चला आता इथे बसतो आम्ही ह्या गावात, थोडंसं पाणी घेतो आणि परत निघतो पुढे. तर आम्ही गावात बसलो. गावातून बसून झाल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली. आणि आता आम्हाला त्या बाबाजींनी सांगितलं की 5 किलोमीटरवर जंगल आहे, पाणी इथूनच भरून घ्या. मध्ये कुठेही पाणी नाही आहे प्यायला तुम्हाला, हापसा नाही, काय नाही. आणि घनदाट जंगल आहे.
त्याच्यामुळे आम्ही आता निघालेलो आहोत. जंगलाला केलेली आहे आम्ही सुरुवात. फक्त जंगलामध्ये आम्हाला दिसते रोडवरती रोड, जाणाऱ्या गाड्या आणि माणसं. तर चला जाऊयात. कदाचित पुढं माकडेही असावीत, तेवढंच मनोरंजन होतं चालताना. तर आता हे सुटलेलं आहे गाव. इथपर्यंत गावाची हद्द होती. आता घाट प्रारंभ झालेला आहे आणि जंगलही सुरू झालेलं आहे. इथं एकच हापसा आहे शेजारी, त्याच्यावरही पंडितजी स्नान करतात. चला त्या घाटाघाटातून जंगलाची सुरुवात झालेली आहे आणि जनावरं चरून घरी चाललेली आहेत आणि घाटाचा रस्ता आहे. घनदाट जंगल आहे. शांत वातावरण आहे एकदम. तर आम्ही या घनदाट जंगलातून आता चाललेलो आहोत. गाडी क्वचित 5-10 मिनिटाला येते आणि सोबत आम्ही असं हे ORS लिक्विड बनवून घेतलेलं आहे पाण्यात टाकून. कारण की काय होतं, त्याने ऊन खूप वाढले दक्षिण तटावरती, डिहायड्रेशन होतं. त्याच्यामुळे हे सोबत ठेवणं गरजेचं आहे. खूप थकवा येतो. पाटील बाबांनी आता एवढं खाली केलेलं आहे आतापर्यंत. आत्ताच घेतली होती भरून बॉटल, एवढं खाली केले. काय करता, बॉडी डिहायड्रेट होते. हायड्रेट ठेवण्यासाठी प्यावं लागतं नर्मदा जल. चला नर्मदे हर. मागापासून ज्यांची आम्ही वाट बघितली होती, अमरकंटक नंतर त्यांचं आम्हाला दर्शन झालेलं आहे. आता भीती पण खूप वाटते त्यांची. ते किती मोठे आहे बघा माकड. मोठी माकडे आहेत खूप. आम्ही आता सध्या जंगलात आहोत आणि जंगलामध्येच कडेने चालत असताना आमची सहज नजर या बारवाकडे गेली. समोरून पायऱ्या आहेत आणि मोठा हा कुंड आहे. कदाचित हा पुरातन काळातला असावा. चला, आमच्या सोबतचे माग आहेत. सोबतच्यांनी जर बघितलं कोकणच काढते ना आम्हाला. हे काय करतं तिकडं विहिरी बारवांनी. आतमध्ये बाबाजी आहेत. हनुमंतरायांचं मंदिर आहे. नर्मदे हर बाबाजी. हो, काय भयानक वाटतं इथं. इथं जंगल आहे बघा ना, शांत. रात्रीचं कसलं खतरनाक वाटत असेल. जिल्हा पंचायतचे मंडला 3 किलोमीटर येतो. काय माहिती, कदाचित तिकडं असेल. बारवापासून आम्ही निघलो आणि पुढे आलेलो आहोत. तर अजूनही हे जंगल आहे. 5 किलोमीटरपर्यंत जंगल होतं. कदाचित आमचं आता 2 किलोमीटर झालं असावं. आणि रामनगर जे आहे ते आम्हाला 6.5 किलोमीटरवरती आहे. 3:30 पावणे 4 झालेले आहेत. आम्ही 5:30 पावणे 6पर्यंत, म्हणजे कालच्याच वेळात आम्ही आश्रमात पोहोचू. तेव्हा कुठं परत आमचं आज पुन्हा एकदा 35 किलोमीटर अंतर होणार आहे. नर्मदे हर. किती शांतता आहे. बरं झालं गाड्या तरी आहेत करमणुकीला आम्हाला. म्हणजे भीती वाटते ना एवढ्याशा घनदाट जंगलात एखादा वाघ किंवा अन्य प्राणी येतील. रामनगर बघा 6 किलोमीटर आहे. तर जंगलाकडे बघून असं आता वाटतंय की झाडी जी होती दाट ती आता कमी कमी झालेली आहे. तुरळक प्रमाणात झाडी आहे आणि असं वाटतं आम्ही जंगलाच्या बाहेर पडतोय कदाचित आता. फायनली 5 किलोमीटर चालून आल्यानंतर घाट समाप्त झालेला आहे आणि आम्ही या जंगलातून सुखरूपपणे बाहेर पडलेलो आहोत.
धन्यवाद जंगलाला की आम्हाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचून दिलेली नाही आहे. चलो गाव लागलेलं आहे आता. सायंकाळचे आता 5 वाजलेले आहेत आणि आम्ही आता धनपुरी या ठिकाणी आलेलो आहोत. गावात 4-5च घरं दिसत आहेत. इकडे 1-2 घरं आहेत. धनपुरी गाव. आम्ही आता रामनगरमध्ये केलेला आहे प्रवेश. म्हणजे आज आमचं 35 किलोमीटर जे आहे ते चालून झालेलं आहे. आणि आता बघायला जर गेलं 5:15 वाजलेले आहेत. अजून अर्धा ते 1 किलोमीटरपर्यंत आश्रम असावं. सकाळी 6 वाजल्यापासून निघालो होतो, ज्या गावाची आम्ही दिवसभर वाट बघितली. 35 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर हे रामनगर आलेलं आहे. मोठं गाव आहे चांगलं. तर आम्ही आता रामनगरमध्ये आलेलो आहोत. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला मी जी 2 मार्ग सांगितली होती, गाडा सराईनंतर 2 रस्ते फुटणारे, तो हा एक रस्ता आहे आणि आम्ही ह्या रस्त्याने आलेलो आहोत. तर 2 रस्ते आता एकत्र झालेले आहेत. परिक्रमावासींची संख्या इथून पुढे जास्त असणार आहे. चला आता चाय प्रसादी घेऊया तिथे. तर रामनगरमध्ये बहुतेक जुन्या काळातील इकडे किल्ला असावा. आम्ही आता तिकडे किल्ल्याकडे जाणार नाही. बंद झालंय, विचारलं मी. बंद आहे आता, परवानगी नाही त्याच्यात जायला. म्हणजे कायमचं बंद झालंय? कायमचं बंद झालंय? नाही सध्या आता तिथं म्हणजे टायमिंग संपलं त्याचा. तर पुढे जो किल्ला दिसत आहे त्याचा कदाचित टायमिंग संपलेला आहे. चला इकडे जायचं आपल्याला. सीधे हात पे जाना है. आम्ही समोर आलेलो आहोत. इथे आश्रम आहे, जे पिवळा कागद लावलेला आहे तिथे आश्रम आहे. तर दोन्ही बाजूने पोहोचलेले आता परिक्रमावासी आहेत. जाऊयात आता आश्रमामध्ये. आम्ही आता आलेलो आहोत आश्रमामध्ये. चाय प्रसादीची वेळ झालेली आहे. आता इथे परिक्रमावासी बसलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर, नर्मदे हर गवळण मावशी, नर्मदे हर. त्यांना मराठी कळना, तुम्हाला हिंदी कळना. उनको हिंदी समझती नहीं और इनको मराठी समझती नहीं. इशारों से समझ जाता है सब कुछ. थोड़ा बहुत सेवा कर लेते हैं तो समझते हैं. हाँ नर्मदे हर. परिक्रमावासी दमून आलेले आहेत आणि चेहरे बघा आज बघण्यासारखे झालेत. कसं वाटलं आज? 2 दिवसात 70-80 किलोमीटर मारलंय. कसं वाटतंय? एकदम भारी. बाबा आम्ही कुठं भारी. गौरे मावशी बघा. नर्मदे हर. इकडं तर चेहरे बघण्यासारखेच आहेत. गवळण मावशी आज किती 35 किलोमीटर चालून आल्या. नर्मदे हर. कल तीसी जाना है, 30 से भी कम है कल. सगळ्यांसाठी बातमी खुशखबरी, उद्या 30 आहे. तर आरती झालेली आहे आणि आरती झाल्याच्या नंतर थोडासा आराम केला आणि आता भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे. तर भोजन प्रसादी करण्यासाठी परिक्रमावासी निघालेले आहेत आपले पात्र घेऊन. नर्मदे हर मावशी. चला जाऊ. इथे भोजन प्रसादीची तयारी चालू आहे. पलीकडे चपाती बनत आहे आणि परिक्रमावासी गावकरी शेकत आहेत इथे. तर इथे आश्रम आहे आणि परिक्रमावासियांची आता इथे भोजन प्रसादीची पंगत बसलेली आहे.
बेसन चपाती वाटतं आज. हर हर नर्मदे